बातमी आहे अंगणवाडी सेविकांसंदर्भात। अंगणवाडी सेविकांनी संप अखेर मागे घेतलेला आहे। तब्बल 53 दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे कर्तव्यावर रुजू झालेले आहेत। आता बालकांना देखील संप काळामधील आहार मिळणार आहे। मागील 53 दिवसांपासून अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता, मात्र शासनाने काही मागण्या मान्य केल्यानंतर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये कामकाज सुरू झालंय। तब्बल 2 महिन्यानंतर अंगणवाडी सुरू झाल्याने स्तनदा माता, गरोदर माता तसेच बालकांना संप काळामधील पोषण आहार पुरवण्याचे आदेश देखील शासनाने दिले आहेत। कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा संघ भाजप सरकार चलेच कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडलेलेच आहेत। विजय, अंगणवाडी सेविकांनी आता संप मागे घेतलेला आहे। 53 दिवसानंतर हा संप मागे घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती। नक्की ज्यांनी जर बघितलं, अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासाठी जो आहे तो संप केला होता। जवळपास 53 दिवस हा संप चालला होता। मात्र सरकारची बैठक झाल्यानंतर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहे आणि त्या मागण्या थोड्या दिवसात उर्वरित मागण्या देखील पूर्ण करू असं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं। त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी जो आहे संप मागे घेतला आणि आता छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्येच राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या अंगणवाडी जे आहे ते आता उघड्याच्या पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे जर पाहिलं तर सध्या जे 2 महिने जो तब्बल अंगणवाडी बंद असल्याने जवळ बघितलं तर लहान लेकरांचं जर बघितलं तर सनातन माता जे आहे त्यांचा आहार देखील आता अंगणवाडीकडे तसंच होता, तो आहार आता वाटप करण्यात येणार आहे। आणि प्रशासनाच्या वतीने आता जो आहार होता तो आहार त्यांना वाटप करा असे आदेश देण्यात आलेले आहे। जान्हवी जी विजय, काही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, मात्र उर्वरित मागण्या कधीपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन शासनाकडून देण्यात आलंय? नक्की ज्यांनी जर बघितलं तर जवळपास अर्ध्या मागण्या ज्या आहे ते पूर्ण झालेल्या आहे। मात्र त्या उर्वरित मागण्या ज्या आहे त्या आता मार्च संपल्यानंतर पूर्ण करू असं आश्वासन प्रशासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी हा संप मागे घेतला। मात्र जर मार्च पर्यंत मागण्या पूर्ण न झाले तर पुन्हा अंगणवाडी सेविका जे आहे ते आक्रमक होण्याच्या मार्गावरती आहेत। जी जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।